पाण्याचा हिलिंगसाठी कसा वापर होतो आणि का होतो ते आपण आधी बघून घेऊयात. आपल्या शरीरात 70% पेक्षा जास्त पाणीच आहे, पण ते प्युअर फॉर्ममध्ये नाही आहे. पाणी सकारात्मक ऊर्जासुद्धा ॲब्सॉर्ब करतं, नकारात्मक ऊर्जासुद्धा ॲब्सॉर्ब करतं. ती पाण्याची प्रॉपर्टी आहे, बरोबर. तर ज्यावेळी आपण पाणी पितो, आता ते पाणी पितानाही एकदम गटागट पिणं अपेक्षित अजिबात नाही आहे. तर पाणी कसं पिलं पाहिजे? सिप बाय सिप. जसं तुम्ही प्राण्यांना बघा, कुठलाही प्राणी घ्या, पक्षी घ्या, ते कसं पितात? सिप बाय सिप पितात. बिकॉज दॅट इज द नॅचरल ऑर दॅट इज द राईट वे टू इनटेक ऑफ वॉटर. तर ते सिप बाय सिप पिलं की ते पाणी स्लोली आपल्या शरीरात स्लोली ट्रॅव्हल करतं. आयडियली एक लक्षात घ्या, तुम्ही पहिला घोट, दुसरा घोट, तिसरा घोट खूप फास्ट घेतला तर पहिला घोट ज्यावेळी आतमध्ये शरीरात जाईल तो हिलिंग करायला सुरुवात करेल, परंतु तो हिलिंग करूपर्यंत दुसरा घोट गेलेला असेल, तो हिलिंग करूपर्यंत तिसरा घोट गेलेला असेल. त्यामुळे फास्ट जर पाणी पिलं, ऑब्व्हियसली आपण एकदा का गिळलं की इथून पुढे काही स्पीड आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे आयडियली, बरोबर. पण पहिला सिप ज्यावेळी जाईल आतमध्ये, तो गेल्याच्या नंतर पुढचे काही सेकंद तिथे हिलिंग होत राहणार आहे. तिथली निगेटिव्ह एनर्जी असेल ती ॲब्सॉर्ब केला जाईल, तिथलं कुठेतरी क्लिन्झिंग होणार आहे. मग त्या पहिल्या घोटाबरोबर गेलेल्या पाण्याला थोडा तरी वेळ देणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग तिथं थोडं हिलिंग झालं की मग दुसरा घोट, मग तो खाली जाईल. मग ते जे केले ते जाता जाता तो जो पाण्याचा घोट आहे तो पूर्ण आपल्या विशुद्धी चक्रापासून ते डायरेक्ट खालपर्यंत, म्हणजे आपल्या स्वाधिष्ठान चक्रापर्यंत तो हिलिंग देत जाईल. मग काही थोड्या सेकंदांनी तिसरा घोट. दॅट्स वाय सिप बाय सिप वॉटर पिणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे आपलं इंटरनल हिलिंग होतं. आपण पाण्याच्या माध्यमातलं आपल्या शरीराच्या आतील ऊर्जेचं हिलिंग अशा पद्धतीनं करू शकतो.